नमस्कार. वीरू किड्स एज्युकेशन चॅनल मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. मी संतोष नागरे. मराठी व्याकरण पोलीस भरतीसाठी अत्यंत उपयुक्त असे आपण क्लास घेत आहोत. 2025 या पोलीस भरती प्रक्रियेसाठी आता 2-3 महिन्याचा म्हणजे फॉर्म भरल्यानंतर कमीत कमी 1-1.5 महिना अवधी राहील. त्यामध्ये आपल्याला मराठी व्याकरण हा विषय कंप्लीट करून घ्यायचा आहे. तर त्यासाठी आपण मराठी व्याकरणाचे पहिले 3 प्रकरण बघितले. आता हे 4थं प्रकरण आपल्याला बघायचं आहे. तर ते 4थं प्रकरण कोणतं आहे तर ते भाषेचे मूलभूत घटक कुठले आहेत. भाषेचे मूलभूत घटक बाळांनो लक्षपूर्वक ध्यान देऊन ऐका. पहिला आहे ध्वनी. ध्वनीमध्ये काय येतं, कोणत्याही आवाजाला ध्वनी असे म्हणतात. काय ध्वनीमध्ये काय येतं, कोणत्याही आवाजाला ध्वनी असे म्हणतात. अशा भाषेत वापरण्यात येणाऱ्या ध्वनींना भाषा विज्ञानात काय म्हणतात, स्वन वर्ण असे म्हणतात. स्वन वर्ण असे म्हणतात. त्याच्यानंतर वर्ण. वर्णामध्ये घ्या, तोंडा वाटे बाहेर पडणाऱ्या अविभाजित मूळ ध्वनींना वर्ण असे म्हणतात. वर्ण कशाला म्हणतात, तोंडा वाटे बाहेर पडणाऱ्या अविभाजित मूळ ध्वनींना वर्ण असे म्हणतात. वर्ण व ध्वनी रूपे ध्वनीची प्रतीके असतात. वर्णाचे विघटन होत नाही. वर्णाचे विघटन होत नाही. ध्वनीमध्ये काय असतं, जिवंत प्रवाही परिवर्तनशील असते ध्वनी. कशी असते ध्वनी, जिवंत प्रवाही आणि परिवर्तनशील. त्यानंतर वर्ण कसे असतात, स्थिर असतात, बद्ध असतात, कृत्रिम असतात. स्थिर, बद्ध, कृत्रिम वर्ण असतात. त्यानंतर आपण पुढचं बघूया. मराठी भाषा संस्कृत व प्राकृत या भाषेतून विकसित झालेली आहे. याच्या अगोदर आपण पहिल्या प्रकरणामध्ये बघितलं होतं की मराठी भाषा ही संस्कृत व प्राकृत या भाषेपासून विकसित झालेली आहे. भाषा हा शब्द संस्कृत मधील भाष्य म्हणजे बोलणे या धातूपासून आला आहे. याचा अर्थ बोलणे असा होतो. काय, भाषा हा शब्द संस्कृत मधील भाष्य म्हणजे बोलणे या धातूपासून आला आहे. याचा अर्थ बोलणे असा होतो. लिपी हा शब्द लिंपणे या शब्दावरून रूढ झाला आहे. लिपी हा शब्द लिंपणे या शब्दावरून रूढ झाला आहे. अक्षराचा दुसरा अर्थ म्हणजे काय, नष्ट न होणारे. अक्षर कधीही नष्ट होत नाही. अक्षराचा दुसरा अर्थ आहे नष्ट न होणारे. अक्षरात समाविष्ट घटक सर्व स्वर संयुक्त स्वर. अक्षरामध्ये काय समाविष्ट होत असते, कोणते घटक समाविष्ट होतात तर सर्व स्वर संयुक्त स्वर. अक्षर लिहिण्याची पद्धत पाय न मोडता. अक्षर लिहिण्याची पद्धत कशी असते, पाय न मोडता अक्षर लिहिल्या जातं. आणि व्यंजन लिहिण्याची पद्धत काय, पाय मोडून त्याच्या खालच्या पायाला नाही का आपण आडवी रेष मारतो म्हणजे पाय मोडून लिहितो. व्यंजन लिहिण्याची पद्धत ही पाय मोडून असते. आणि अक्षर कसं आहे, पाय न मोडता अक्षर लिहिलं जातं. स्वर हे वन तसेच अक्षरे अशा दोन्ही प्रकारात मोडतात. स्वर हे वर्ण तसेच अक्षरे अशा दोन्ही प्रकारात मोडतात. व्यंजने पाय मोडून लिहिण्यास ते वर्ण असतात. पाय न मोडता लिहिलेले अक्षरे असतात. व्यंजने पाय मोडून लिहिल्यास ते वर्ण असतात आणि पाय न मोडता लिहिल्यास ते अक्षरे असतात. शब्द ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला काही अर्थ प्राप्त झाला त्यास शब्द असे म्हणतात. शब्द कसे असतात, ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला काही अर्थ प्राप्त झाला त्यास काय म्हणतात, त्यास शब्द असे म्हणतात. उदाहरणार्थ मगर, गरम इत्यादी. सानुक्रम रचना शब्दाला अर्थ प्राप्त होण्यासाठी वर्णाचा विशिष्ट क्रमाने केलेली रचना म्हणजे सानुक्रम रचना होय. चरम प्रत्यय ज्या प्रत्ययानंतर पुन्हा प्रत्यय जोडता येत नाही. आख्यात, विभक्ती, अपवाद, षष्ठी आणि सप्तमी त्याला चरम प्रत्यय म्हणतात. पद वाक्यात वापरलेला प्रत्येक शब्द हा पद असतो. प्रकृती शब्दाचे मूळ रूप म्हणजे प्रकृती. विकृती म्हणजे काय, शब्दाच्या मूळ रूपात झालेला बदल त्याला विकृती म्हणतात.
खाली शब्दाची लक्षणे कुठली आहे? शब्द एक ध्वनी किंवा ध्वनी समूह असतो. 2 नंबर त्याचा स्वतंत्रपणे वापर करता आला पाहिजे. 3 नंबर शब्दाला संकेताने किंवा रूढीने एखादा अर्थ प्राप्त होतो आणि ते गरजेचे असते. शब्दाची ही लक्षणे आहेत. त्याच्यानंतर पदबंध काय आहे? शब्द व वाक्य यांच्यामधील अवस्था म्हणजे पदबंध होय. उदाहरणार्थ गोरा गोमटा नवरा, गोरा गोमटा नवरा, ठीक आहे, उदाहरणार्थ पदबंध म्हणतात त्याला. शब्द व वाक्य यांच्यामधील अवस्था म्हणजे गोरा नवरा कसा आहे? गोमटा, अवस्था त्याला पदबंध असं म्हणतात. व्याकरण व्याख्या तरखडकर, भाषा शुद्ध करणारे शास्त्र दादोबा पांडुरंग खरतरकर. काय? भाषा शुद्ध करणारे शास्त्र. दामले प्राध्यापक केशव दामले, भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र. महर्षी पतंजली शब्दानुशासन ही व्याख्या केलेल्या आहेत त्यांनी. श्रीपाद भागवत भाषेचे व्यवहार ठरवणारे नियमांचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र. श्रीपाद भागवत भाषेचे व्यवहार ठरवणारे नियमांचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र. अशा प्रकारे हा जो आपण जो चॅप्टर पाहिला त्याचं नाव आहे भाषेचे मूलभूत घटक. मग कोणते? ध्वनी आहे, त्याच्यानंतर वर्ण आहे, त्याच्यानंतर अजून आपण काय पाहिलं? अक्षर आहे, त्याच्यानंतर स्वर, व्यंजन, शब्द, सानुक्रम रचना, चरण प्रत्यय, पद, प्रकृती, विकृती, त्याच्यानंतर शब्दाची लक्षणे, पदबंध आणि व्याख्या. अशा प्रकारे आपण हे प्रकरण पाहिलेले आहे. हे प्रकरण तुम्हाला समजलं असेल. याचे या नोट्स आहे, या नोट्स तुम्ही लिहून घ्या, ऐका व्हिडिओ शांतपणाने, तुम्हाला याचा फायदा होईल. व्हिडिओ आवडला असल्यास त्याला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. खूप खूप धन्यवाद.